नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर UPI युजर्स लक्ष द्या, येत्या 1 एप्रिलपासून बँक हे मोबाईल नंबर हटवणार। काय आहे NPCIचा हा नवीन नियम, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता UPI युजर्स कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे व येत्या 1 एप्रिलपासून बँक कोणता मोबाईल नंबर हटवणार आहे व NPCIचा हा नवीन नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, UPI युजर्स लक्ष द्या, 1 एप्रिलपासून बँक हे मोबाईल नंबर हटवणार। काय आहे NPCIचा हा नवीन नियम? बघा, UPI न्यूज अपडेट। UPI व्यवहाराचा वापर आता सामान्य झाला आहे। याद्वारे कोणतेही पेमेंट काही सेकंदात पूर्ण या ठिकाणी केलं जातं। तुम्हीही UPI सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, ही महत्त्वाची अपडेट आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवे नियम हे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून या ठिकाणी लागू होतील। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं बँकांना निर्देश दिला आहे, 1 एप्रिल 2025 पासून इतर कोणाला देण्यात आलेले किंवा बंद झालेले मोबाईल नंबर हे हटवण्यात यावेत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। याशिवाय UPI द्वारे देवाणघेवाण आणखी अधिक सुरक्षित व्हावे आणि अनधिकृत देवाणघेवाणींना थांबवता येईल, हा यामागचा उद्देश आहे। बघा, सिस्टम अपडेट आवश्यक आहे। चुकीचे UPI व्यवहार रोखण्यासाठी NPCIनं बँका आणि UPI पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना नियमित अंतरानं या ठिकाणी आपली प्रणाली अपडेट करण्यास सांगितलं आहे। 16 जुलै 2024 पासून रोजी झालेल्या NPCIच्या बैठकीत हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता, जो आता 1 एप्रिल 2025 पासून या ठिकाणी लागू होईल। बघा, बँका आणि UPI पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून होणारे अयशस्वी किंवा चुकीचे व्यवहार रोखण्यासाठी दर आठवड्याला मोबाईल क्रमांकाची अपडेट यादी तयार केली जाणार आहे। युजर्सनं मान्यता दिल्यानंतरच मोबाईल नंबर अपडेट केले जातील। UPI ॲपद्वारेच ही संमती देण्याचा पर्याय असेल। जर युजरनं संमती दिली नाही आणि मोबाईल नंबर अपडेट केला नाही तर त्या मोबाईल नंबरद्वारे UPI व्यवहार केले जाणार नाहीत। बघा, नियमांचं पालन करावं लागणार। 1 एप्रिल 2025 पासून बँका आणि UPI ॲप्सना दर महिन्याला NPCIला अहवाल सादर करावा लागणार आहे, ज्यामध्ये मोबाईल क्रमांकाशी संबंधित UPI IDची संख्या, ही ॲक्टिव्ह युजरची संख्या, UPI आधारित व्यवहाराची संख्या याबाबत माहिती या ठिकाणी द्यावी लागेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही UPI बद्दल जी नवीन अपडेट आहे, येत्या 1 एप्रिलपासून बँक कोणता मोबाईल नंबर हटवणार आहे व NPCIचा हा नवीन नियम काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।